नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण शेपू पालकची भाजी बनवूया डाळ घालून. अशी भाजी ना शेतकऱ्यांच्या घरात फार बनते, कारण भाकरी मोडून खायला अशी भाजी छान लागते. बघा, आपण एक वाटी तुरीची डाळ घेऊन ती धुवून शिजायला ठेवली आहे आणि शेपू आणि पालक असं मिक्स दोघी प्रमाणात घेऊन छान धुवून घेतलेत. आणि जी डाळ शिजायला ठेवली होती ना, त्या डाळीमध्ये धुतलेले शेपू आणि पालक टाकून द्यायचा आणि वाफ काढून घ्यायची. शिट्टी न होऊ देता नुसती वाफ आली आणि बंद केलं ना तरी डाळ आणि भाजी शिजून जाते. म्हणजे जे जीवनसत्व असतात भाजीतले तेही टिकून राहतात. आणि बघा, मसाल्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या, आपण किती प्रमाणात तिखट खातो त्यानुसार हिरवी मिरची घ्यायची, लसूण, आलं, कोथिंबीर आणि जिरं. तर शेंगदाणे आणि मिरच्या छान भाजून घ्यायच्या. भाजून घेतल्याच्या नंतर त्याचे साल काढले आणि नाही काढले तरी आपण सर्व मसाला एकत्र करून वाटून घेऊ आणि शेंगदाणे, मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, जिरं तोपर्यंत आपल्या भाजीला वाफ आलेली आहे. फक्त वाफ काढून घेतली मी. बघा, अशा प्रकारे भाजी पण शिजलेली आहे, मसालासुद्धा वाटून झालेला आहे. आणि जो वाटलेला मसाला आहे ना, तो ह्या भाजीमध्ये असा मिक्स करून द्यायचा. ह्या भाजीला काही असं तेल टाकून आणि मसाल्या भाजीसारखं कलसवून तेल सुटेपर्यंत वाफवायचं अशी काही गरज नाही पडत, कारण आपण तो शेंगदाणे आणि मिरची भाजलेली असते, त्यामुळे छान लागतात अशी भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. भाकरीसोबत मोडून खायला छान भारी लागतं. कढईमध्ये 2 पळी तेल टाकून त्यामध्ये जिरी मोहरीचा तडका द्यायचा, थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि त्यावर आपलं भाजीचं हे मिक्स केलेलं सगळं भाजी टाकून द्यायची. बघा किती छान. आपल्याला किती पातळ किती घट्ट हवं त्यानुसार त्यामध्ये पाणी